आपलं जगणं सोयीचं व्हावं म्हणून यासाठी किती भौतिक साधनं आहेत, यंत्र आहेत, जसं की गाडी, मोबाईल्स, अशा प्रकारची बरीच साधनं आहेत ज्यामुळं आपलं आयुष्य सोयीचं झालं। पण म्हणून आपण आनंदी आहोत का? आनंदी असण्यासाठी लागणारं मन आपल्याकडे आहे? आणि जर असा प्रश्न विचारला तर अनेक जण म्हणतात आजूबाजूला काय काय घडते, आयुष्यात कामाचा किती ताण आहे, किती टेन्शन आहे, कसं असेल मन आनंदी? असा प्रश्नाला प्रश्न करणारं उत्तर मिळतं। पण रियालिटी तर हीच आहे की आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही। बाहेरून कुणीही आपल्या मनाला आनंदी करू शकत नाही। आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे, तो म्हणजे मनातले नकारात्मक विचार काढून टाकणे। आणि हे निगेटिव्ह थॉट्स मनातून काढून टाकायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, ज्याच्यासोबत आपण राहतो त्याचा प्रभाव आपल्या विचारांवर पडतो, आपल्या वागण्यावर पडतो। वाण नाही पण गुण लागतो ना, ते अगदी खरं आहे। म्हणून आपल्या आजूबाजूचे लोक निगेटिव्ह विचार करणारे असतील तर आपली विचारसरणी सुद्धा तशीच निगेटिव्ह होते। आणि हे टाळण्यासाठी नेहमी अशा लोकांसोबत राहा जे फक्त पॉझिटिव्ह विचार करतात, चांगला विचार करतात। कारण ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच गोष्टी आपल्या समोर घडत असतात। आणि मग दुसऱ्यांचे पॉझिटिव्ह विचार जर ऐकले तर आपल्या मनात सुद्धा तसेच पॉझिटिव्ह विचार येतात। म्हणून सहवास खूप महत्त्वाचा असतो। अशा लोकांच्या सहवासात राहा जे फक्त आणि फक्त चांगलाच विचार करतात। आता बघा, कोणी आपल्याला बोललं, वाईट वागलं की आपल्याला लगेच राग येतो, लगेच वाईट वाटतं। त्याच्याबद्दल आपल्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागतात। त्याचा परिणाम हा होतो तो म्हणजे आपण आपल्यालाच दोष द्यायला लागतो, स्वतःलाच चुकीचं समजायला लागतो। हे टाळण्यासाठी जे वाईट घडलं ते पटकन विसरण्याचा प्रयत्न करावा। समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याचा, वागण्याचा त्रास न करून घेता त्याला माफ करून टाका। माफ केलं की लगेच मनावर आलेला ताण कमी होतो। त्या व्यक्तीबद्दल मन नकारात्मक विचार करायचं थांबवतं। आपल्या मनात नकारात्मक विचार आला की पटकन उठून कोणाची तरी मदत करा। यामुळं काय होईल, काहीतरी वेगळं काम करायला मिळेल आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या मदत केलेल्या कामाकडे राहील। आपल्या मदतीनं समोरच्याला झालेला आनंद बघून आपल्यालाही छान वाटेल आणि मग स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह वाइब येते। आणि हो, केवळ आनंदी असणं आणि पॉझिटिव्ह विचारांच्या लोकांसोबत राहून आपले नकारात्मक विचार सकारात्मक होणार नाहीत, तर फक्त स्वतःच्या नकारात्मक विचारांवर काम करण्याची गरज निर्माण होईल। आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक विचार करणं हाच उपाय। कुठलीही गोष्ट, घटना व्यक्तीसमोर आली की आधी त्याच्याबद्दल नकारात्मक विचार न करता त्याबद्दल चांगला विचार करावा। आपल्याला हे जमणार नाहीच असं म्हणू नका, तर मी हे निगेटिव्ह विचार करणारच नाही असं म्हणा। यासाठी तुम्ही जागेवरून उठून जरा चालून यावं, घरात असाल तर बाहेर पडावं, जेणेकरून आपल्या मनात निगेटिव्ह विचार येणार नाहीत आणि आपल्याला आनंदी, फ्रेश आणि चांगलं वाटेल। बघा, शरीराची हालचाल कमी झाली किंवा शरीराला काही काम नसलं की मन उगाच काहीतरी गोष्टींचा विचार करत बसतं। म्हणून सतत स्वतःला कामात गुंतवा, शारीरिक हालचाल होईल याकडे जरा लक्ष द्या। बघा, रोज सकाळी 4 ते 5 मिनिटं बसून व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जा आणि मनाला प्रसन्नता मिळते। व्यायामामुळे मनातील निगेटिव्ह विचार कमी होतात। तर आता काही जण म्हणतील की काम करताना जर निगेटिव्ह विचार आले तर काय करावं? तर त्यासाठी थोडे जरी निगेटिव्ह विचार मनात आले ना तर थोडे स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत किंवा जागेवर बसून 2 मिनिटं मोठा श्वास घ्यावा। असं केल्याने मन हलकं होऊन आपण करत होतो त्या कामात लक्ष लागेल। मित्रांनो, जर तुमच्या मनात निगेटिव्ह विचार आले तर तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी करता याबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।